अजय पाटील पहिलाच बॉल हात ट्रॅकर बॉल योग्य दिशा दिलाय बॉलला खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ निघून सीमारेषेच्या पार डीप पॉइंट मध्ये आलेला पहिल्याच बॉल वरती चौकार. थँक्यू. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर चौकार आलाय. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. दुसरा बॉल ओद विकेट. आणखीन एक बॉल योग्य फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. या मॅच मध्ये अजय पाटील सध्या बहरताना पाहायला मिळतोय. अजय यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार कडक चौकार. थँक्यू. सध्या यशोदा महाराजचे सर्व आपले खेळाडू खुश आहेत. त्या ठिकाणी त्यांचे सर्व मान्यवर आपण पाहिलं तर खास करून ते खुश आहेत. यशोदा महाराजचे सपोर्टर खुश आहेत आणि असायलाच हवं कारण की सध्या 2 मोठे फटक्याला 2 चौकार आल्यात. धावा फलकावरती 8. गोलंदाज सयार पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील तिसरा बॉल फेकण्यासाठी समोर आपण पाहिलं तर अजय 2 चौकार आतापर्यंत अजय यांनी खेळल्यात. आणखीन एक बॉल टॅप करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु दिगंबर मात्रे चपलाईने खेळणारा खेळाडू विकेट किपर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातात. चांगली बॅटिंग त्यांनी आजच्या दिवसामध्ये केलं. 3 बॉलचा केस संपला. धावा फलकावरती 8. तीन बॉल्स आतापर्यंत केस संपला. धावा फलकावरती 8. गोलंदाज तयार दर्पण भगत. दर्पणचा बॉल पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न अजय यांच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती खेळला जातोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 डॉट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. उद्या कुठले संघ खेळणार आहेत उद्या कुठले 4 संघ खेळणार आहेत त्यांची माहिती तुमच्यापर्यंत काही वेळामध्ये आम्ही नक्कीच पोहोचू. उद्या देखील मात्र आपण पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई तुम्हाला या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्ग होत असताना पाहायला मिळतोय. बॉलला मात्र तिथे कॅरी केलं दिगंबर मात्रे यांनी. आणखीन एक बॉल डॉट आलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्यानंतरचे 3 बॉल डॉट 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 आतापर्यंत पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी या षटका दरम्यान. शिरगाव प्रीमियर लीग 2025 आपण पाहिलं तर आजचा पहिला दिवस आपण सर्वजण पाहतायत. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम दिवस असेल. लास्ट बॉल. आणखीन एक बॉल चांगला टाकलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन मैदानावरती आलात 8. 2 चौकार येऊनही मोठे फटके मात्र मैदानावरती नाही आलेत. डीजेला थांबवतोय कारण की उद्या जे खेळणारे 4 संघ त्यांची माहिती तुमच्यापर्यंत दिली जात आहेत. उद्या विमान स्पोर्ट्सचा संघ खेळेल. त्याने त्या संघामध्ये आपण पाहिलं तर अनिकेत म्हात्रे, जिग्नेश म्हात्रे, निशांत भोईर, रोनक पाटील, अनिल पाटील, मनोज घरत, विनायक पाटील, अमय पाटील, सूरज भादाळे, प्रेम भोईर, भाविक पाटील आणि ध्रुव पाटील हे खेळाडू खेळणार आहेत. दुसरा संघ आहे रुद्राणी एंटरप्राइजेस. विजय म्हात्रे, दीपक पाटील, जय घरत, गौतम म्हात्रे, जयप्रकाश गावडे, सचिन पाटील, जितेश पाटील, हिमांशु पाटील, चेतन भोईर, दर्पण पाटील, वेदांत गावडे, स्वप्नील पाटील, दर्पण गावडे हे उद्या तुम्हाला रुद्राणी एंटरप्राइजेस मध्ये पाहायला मिळतील. तिसरा संघ क्वालिटी आहेत आणि चौथा संघ 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस आहेत. त्यामध्ये नक्की कुठले खेळाडू खेळतील या षटकानंतर आपण जाणून घेऊयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल पाटील येत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी निखिल सदानंद पाटील. टाइम पहा, वेळ पहा. वेळ खूप महत्वाचे आहेत. आम्ही सातत्याने तुम्हाला गाईडलाईन्स करण्याचा प्रयत्न करतो, सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय. वेळ वाचवणं तुमच्या हातामध्ये आहे कारण यानंतर बॅटिंग तुम्हालाच करायची आहे. फिल्डिंग करणारा संघ आहे त्यांनाच बॅटिंग नेक्स्ट इनिंग मध्ये करायची आहे. भोईर ब्रदर्सला पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धाव आहेत 8. सेकंड ओव्हर निखिल. निखिलचा पहिलाच बॉल. अपील पाहिली तर अपील स्ट्रॉंग आहेत. चेहऱ्यावर स्मित असं सध्या मयूर पाटील, चेतन किनी करतायत, चेतन भोईर आहेत, कल्पेश पाटील आहेत. कारण विकेट किपर जर पाहिलं तर एक्साइटमेंट नेहमीच आपण दिगंबर म्हात्रे यांची पाहिलेली आहेत. फटका खूप चांगला खेळलाय. पायावरचा बॉल खूप चांगला खेळतोय खेळाडू. आणखीन एक स्ट्रोक मात्र खूप चांगला खेळलाय. येतोय दर्जेदार चौकार सौरभ पाटीलच्या बॅट मधून. 4.
थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लेगस्टम्पचा गदी बॉल, पायावर टाकलेला बॉल, त्याला मात्र बरोबर योग्य दिशा देत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल फुलटच बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगला कॅच त्या ठिकाणी घेतलाय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. कविश पाटील यांनी अंडर 16 खेळाडू आहेत आणि चांगला कॅच घेत असताना खेळाडू थँक्यू. धावत फलकावरती 12 नवीन खेळाडू मैदानावरती घनश्याम भोईर दाखल होत आहेत. मागच्या मॅचचे हिरो. चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केल्यात. या मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करणार हे पाहण्यासारखं असणार आहेत. रन करायचे आहेत यशोदा महाराज संघाला. मागच्या वर्षामध्ये यशोदा महाराज संघाला जर आपण पाहिलं तर रनर अप टीम म्हणून आपण त्यांना पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये SPL 2024 पर्व 3 मध्ये आता पर्व 4 सुरू आहेत. गोलंदाज तयार. निखिलचा बॉल आल्या श्रेणी, बॅट मात्र फिरवल्यात. मिड विकेट क्लिअर करणारा घनश्याम भोईर यांच्या बॅट मधून ट्रेडमार्क शॉट, सिक्सर 6. थँक्यू. काय फटका खेळलाय घनश्याम भोईर यांनी. सरळ मिड विकेट क्लिअर करणारा या खेळाडूंना मात्र दाखवून दिला आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग मी करू शकतोय हे मात्र त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धावा फलकावरती 18, एक गडी बाद. पुढचा बॉल निखिल पाटील पुन्हा तयार. समोर घनश्याम, पुढे टाकलेला बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह करायचं होतं. रन घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल अडवण्यात आलात. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकण्यात आलात. डॉट येतोय. संघाची धावसंख्या फलकावरती 18. बॉलचा काही संपलाय 5. शेवटचा बॉल बाकी आहेत. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा आहेत 18. शेवटचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर टाकल्यात. खूपच बाहेर टाकल्यात. पंचाने सांगितलं आता क्रीजच्या बाहेर गेल्यात. नो बॉल मैदानावरती पंचाने सांगितलंय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती 19 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. 1.5 चेंडूचा केस संपलाय. स्ट्रायकरवरती घनश्याम पुन्हा तयार आहेत. गोलंदाजीवरती निखिल पाटील. बॉलवरती आपण पाहिलं तर भिरकावण्याचा प्रयत्न केला. दर्पण त्या ठिकाणी मात्र येत आहेत. वेगानं बॉलवरती येत आहेत. एक सिंगल मात्र प्राप्त होताना पाहायला मिळेल. दुसऱ्याचा विचार मात्र तिथे नाही केलं. एक सिंगलवरती धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती लगावल्यात. थँक्यू. 2 ओव्हरचा केस संपला. 20 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद. घनश्याम भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलं 50 धावा त्यांनी पूर्ण केलं तर हेमंत दादा आपल्या पॉवर इन्व्हर्टर बॅटरीचे मालक आणि बगडूभाई यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस असणार 50 साठी. 20 धावा झाल्यात. तिसरं षटक. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. समोर फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक दया आलाय. दया पहिल्यांदा चुकलाय त्या ठिकाणी आणि दयाच्या हातामधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार 4. थँक्यू.
बहुतांशी दया चुकी करत नसतो, परंतु दयाच्या हातामधून मिस्टेक घडलाय, चौकार आलाय. 24 धावा धावफलकावरती. एका बाजूला आपण पाहिलं तर यशोदा महाराज, दुसऱ्या बाजूने भोईर ब्रदर्स यांच्यामध्ये सुरू असलेली ही अंतिम लढत आजच्या दिवसामधली. गोलंदाज तयार. दर्पणचा बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. बॉल पाठीमागे चाललाय, नाही थांबणार. चेंडू लॉंग लेग क्लिअर करेल घनश्याम भोईर यांच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. 4. थँक्यू. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. घनश्याम भोईर खेळतात 15 वरती. आतापर्यंत चांगली बॅटिंग ते मैदानावरती साकारतायत. या षटकातील आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलवरती सलग 2 चौकार पाहायला मिळाल्यात. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत राहिला घनश्याम यांचा. करावा लागेल, लढावं लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न सध्या सुरू आहेत. ओ द विकेट. तुमच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. पंच मात्र वळत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. एक्स्ट्रा रन मात्र मेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 29 धावा 29. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार आहेत या षटकातील पुढचा बॉल घेऊन. बॉल क्रमांक 3. आणखीन एक फटका खेळायचा प्रयत्न केलाय. तिथून मात्र ड्राईव्ह केलाय बॉलला. खेळत असताना निखिल पाटील जोपर्यंत बॉलवरती येतील थोडंसं सावध पवित्र मैदानावरती घेतलंय. माहीत आहेत जास्त घाई नाही करायची. इनिंग मात्र थोडंसं पुढे चालू ठेवायचे आहेत. 5 षटकांचा मॅच आहेत. त्यामुळे सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर घनश्याम भोईर त्या संयमानं मैदानावरती बॅटिंग करतात. आपला साथीदार अजय यांना स्ट्राईक मात्र करतायत. रन झालं 30. बॉल फेकून झालं आतापर्यंत 2.3. 15 बॉलमध्ये बरोबर 30 बनवल्यात. अजूनही 15 बॉल बाकी आहेत. दर्पण बघत पुण्यात तयार आहेत. चला थोडं घाई करत. ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहेत. तुम्हालाच नंतर बॅटिंग करायची आहेत. गोलंदाज तयार. ओ द विकेट. शॉर्ट बॉल. खूप चांगला फटका मैदानावरती खेळलाय अजय यांनी. अजयकडे सर्व स्ट्रोक आहेत. अजयच्या बॅटमधून आणखीन एक देखणा स्ट्रोक. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. पहिला जसं थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. उचली घेणारा बॉल. त्याला मग दिशा द्यायची होती. योग्य दिशा दिली आणि दिशा देत असताना बॉल मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चौकारामध्ये तकदील. धावा धावफलकावरती 34. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. आता पुन्हा पंचाने सांगितलं नो बॉल. यस नो बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. मुख्य विकेटचे देखील थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न सध्या केला जातो. लाईनच्या बाहेर अगदी हा बॉल हाताळला गेलात. त्यामुळे पंचाने सांगितलं नो बॉल. नो बॉल आलाय. धावा धावफलकावरती 35. जर घनश्याम भोईर यांनी अर्धशतक ठोकलं तर 10,000 रुपयाचं बक्षीस असणार आहेत. हेमंत आणि बगडूभाई यांच्याकडून. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय का? पाठीमागे खेळाडू शॉर्ट फाइंडिंगला चुकी करताना पाहायला मिळाले. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतं धावा 4. आणखीन एक चौकार. थँक्यू. धावा धावफलकावरती जर पाहिलं तर 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 39 धावा. पाठीमागे कॅच घेणं गरजेचं होतं. कॅच सुटलाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलायत. दर्पण त्याच गोष्टी मात्र मैदानावरती दाखवल्यात की हा कॅच गरजेचा होता. लास्ट बॉल. आणखीन एक बॉल डॉट स्वरूपानं मैदानावरती पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरनंतर रन आहेत 39ला गमावला 1 विकेट यशोदा महाराज या टीमनं अगेन्स्ट पाहिलं तर आपण भोईर ब्रदर्सच्या. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलायत. तोपर्यंत एक छोटंसं आपण संगीत घेऊया आणि येऊयात.
थँक्यू. इम्पॅक्ट. ओके ओके. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 39. उद्या 2 संघाची नावं तर मी तुम्हाला सांगितली, रुद्राणी आणि विवान. त्यानंतर तिसरा संघ क्वालिटी आहेत, क्वालिटी बॉईज. क्वालिटी बॉईज मध्ये उद्या पाहिलं तर महेश पाटील, विशाल पाटील, हर्षद म्हात्रे, कल्पेश पाटील, नील पाटील, कल्पेश पाटील, शुभम प्रताप पाटील, साहिल पाटील, आदित्य गावडे, जितेश पाटील, प्रमोद पाटील आणि गुरुनाथ भादाळे हे उद्या खेळतील क्वालिटी बॉईज मध्ये. त्याच्यानंतर 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस, अक्षय पाटील, सँडी, चेतन पाटील, पवन गरत, संजय कनेरा, जतीन पाटील, धनंजय भोईर, सायनाथ पाडवी, राम भावर, प्रकाश पाटील, प्रवीण भोईर, आदित्य पाटील आणि मयुरेश गावडे असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ऍक्शन मध्ये एकूण जवळपास 4 संघ आणि उद्या परफेक्ट 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी वेळेवरती पोहोचायचं ती विनंती असणार आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल होतोय कविश. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. झेल मिळेल, घनश्याम भोईर यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलाय कविश यांनी. अंडर 16चा खेळाडू सध्या धुमाकूळ घालतो मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. कॉप. थँक्यू. उद्याचा दिवस स्पेशल काय तर उद्या अनिकेत म्हात्रे आहेत, त्याच्यानंतर अनिल पाटील असतील, दुसऱ्या बाजूला निशांत भोईर आहेत, जिग्नेश म्हात्रे आहेत, रोनक पाटील यांसारखे खेळाडू तुम्हाला एका बाजूला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला विजय म्हात्रे असतील, दीपक पाटील असतील, जय घरत, गौतम म्हात्रे, जयप्रकाश यांनाही तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहात. त्यानंतर महेश पाटील उद्या असतील, विशाल पाटील, हर्षद आहेत उद्याच्या दिवसामध्ये, कल्पेश पाटील असतील, शुभम आहेत, साहिल यांसारखे खेळाडू उद्या असणार आहेत. त्यानंतर अक्षय, सँडी, चेतन लेफ्टी खेळाडू आहेत शिरगावचे, पवन गरत असतील, संजय कनेरा असतील उद्याच्या दिवसामध्ये, धनंजय असतील, प्रवीण भोईर आहेत. असे दिग्गज काही खेळाडू आहेत ते तुम्हाला मैदानावरती उद्या ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज तयार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, फटका खूप चांगला खेळलाय. इनसाइड आउट करून बॉलला मात्र खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिल्टा धावा 4 आल्या क्षणी पहिल्याच बॉलवरती चौकार. कविशनं जर शुभम पाटीलचा विकेट घेतला तर हिमांशू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. पहा पारितोषिक देखील आलं आहे. धपलक्यावरती धावा जर पाहिला तर वाढलाय 4 ने. 43 धावा 2 गडी बाद. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. शुभम डान्सिंग डाऊन द ट्रॅक. समोर फोर्स केलाय बॉलला. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोरच्या दिशेने शुभम यांच्या बॅट मधून दे दनादन सिक्सर. थँक्यू. हे शुभम देखील काही कमी नाही. ते देखील सांगतात मागच्या मॅच मध्ये जरी मी बाद झालो परंतु या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये माझ्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडलाय सर्वांना. आणि माझं तर लक्ष तर नवोदित खेळाडूच्या ट्रॉफीवरती आहे. ती कोणाला मिळणार, ती कोण पटकावणार याच्यावरती नजर असणार आहेत. नवोदित खेळाडू मधला खेळाडू आहे शुभम पाटील. आक्रमक भूमिका त्यांना आतापर्यंत दाखवलेली आहे. धावा फलकावरती 49. 49 लॉस ऑफ 2 विकेट. शुभम तयार पुन्हा द कविच्या गेम्स. आणखीन एक फटका खूप सुंदर खेळलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनला सफर करत असताना आणखीन एक देखना स्ट्रोक. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू. ही स्पर्धा साधी सोपी स्पर्धा नाही. शिरगाव प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा तुम्हाला स्वतःला सिद्ध, स्वतःला प्रसिद्ध करणारी स्पर्धा आहे. गोलंदाज तयार. आणखीन एक बॉल फटका खूप सुंदर खेळलाय. चेंडू देखील चाललाय, नाही थांबणार. 1 2 3 4 चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. 4. थँक्यू. आता तिथे खुश आहेत यशोदा महाराज संघाचे आपले सर्व मेंबर्स खुश आहेत. चेहऱ्यावर स्माइल आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला सध्या घेतलाय दृश्य. कॅमेरामॅन आमच्या कॅप्चर केलंय. हातवर इशाराही करा. पहा हे सर्व दृश्य आहेत.
चेहऱ्यावर स्माइल प्रत्येकाच्या आहे, कारण त्यांचा संघ मैदानावरती लढतोय. पुढचा बॉल, आणखीन एक फटका मैदानावरती सजवलाय. नाही 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 थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. सिक्सर. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आला आला रे आला. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील आला. शुभम पाटील आलाय. इन ऍक्शन तुम्ही पाहतायत. घर बसल्या अनेक जण डीबीएन लाईव्हला सध्या आपल्या मोबाईल वरती युट्यूबला जाऊन पाहतायत. अनेक जण आपल्या घर बसल्या आपल्या टीव्ही वरती पाहतायत. मोबाईल तर काही जणांचे तर ऑनच झालेले आहेत, कारण की संध्याकाळच्या सत्रातील शेवटचा मॅच आहेत. उद्या फायनल आहेत. रन झाल्या 63 रन, 63. वाह, काय बॅटिंग सुरू आहे शिरगाव प्रीमियर लीग मध्ये. इम्पॅक्ट प्लेयरचा आता वापर होणार आहे मैदानाच्या मध्ये. इम्पॅक्ट प्लेयरसाठी तुम्हाला संधी देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही इम्पॅक्ट प्लेयर मैदानावरती यूज करू शकतायत. पाहूयात आता इम्पॅक्ट कुठला खेळाडू घेतला जातो त्याची चर्चा होणार आहे. 4 ओव्हर 63 रन. शिरगाव प्रीमियर लीग म्हटलं तर अगदी शिरगावचे खेळाडू, खंदरपाड्याचे खेळाडू, टाकपाड्याचे खेळाडू, कुंभारपाड्याचे खेळाडू, रायपाड्याचे खेळाडू आज सर्वजण तुम्हाला एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. हेच तर यश आहे शिरगाव प्रीमियर लीग 2025. चला, जास्त वेळ आता वाया जाऊ देऊ नका. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. इम्पॅक्ट प्लेयरचा तुम्ही वापर करू शकताय. तुमच्यासाठी एक रिव्ह्यू देखील आहे, तो फक्त वाईट साठी आहेत. रन झाला धावफलकावरती 63. पहा, मागचं षटक खूप महागडं राहिलं. कविश पाटील यांचं 24. धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. विघ्नेश पाटील बंधू, मॅन फ्रॉम रायपाडा. रायपाड्यातील खेळाडू विघ्नेश, त्याच्या समोर अजय, मॅन फ्रॉम शिरगाव. शिरगावचा खेळाडू अजय सध्या स्ट्राइक एंडला आहे. पहिला बॉल वाईड 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 वाईड. मैदानावरती आलाय. वाईड मॅच झालाय. थोडीशी टाईट त्याच्यामध्ये होईल फाईट. शुभम साठी आपले संजयजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. वाह, या बॅटिंग साठी शुभमला 500 रुपयाचा प्राइज जमा होणार आहेत. संजयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते दिलं जाणार आहेत. पहिला बॉल वाईड आलाय. सिक्सर. अजय 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 ऑन फायर. फायर रेग्युलरली फायर. सिक्सर. 6. यशोदा महाराजचं मंदिर जर पाहिलं तर गावाच्या बरोबर बाहेर वेसीवरती असलेलं मंदिर आहे. आणि ते सॉंग सध्या डीजेच्या माध्यमातून प्ले केलाय. तो संघ यशोदा महाराज संघ, हेमंतदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 70 धावा, 70 क्रॉस केल्या आहेत. संध्याकाळचं सत्र नेहमी धोकादायक असतं, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्येही बेल अगदी वाजलंय. अलार्म बेलच वाजलं असं म्हणता येईल. रन 70. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल स्क्वेअरला खेळलाय. फटका खूप छान खेळला आहे. चेंडू मात्र चाललाय सरळ निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजयच्या बॅट मधून देखना स्ट्रोक. 4 चौकार. थँक्यू. अजयने देखील आतापर्यंत प्युअर बॅटिंग केले. तो देखील मात्र ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला खूप चांगला खेळलाय. पॉइंट मध्ये त्याने चौकार मारले. पॉइंट मध्ये त्यानं आतापर्यंत एक षटकार देखील त्यानं खेचला एक्स्ट्रा कव्हरला. समोर देखील चांगली बॅटिंग त्यानं आतापर्यंत केलेली आहे या मॅच मध्ये. विघ्नेश पाटील बंधू समोर पुन्हा एकदा अजय पाटील. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर आता क्षेत्ररक्षक तिथे ठेवलायत, प्रोटेक्शन ठेवलं गेलं. एक सिंगल मात्र मेल सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर पाहिल्यात तर जाऊन पोहोचतात. एकूण धावा धावफलकावरती 75. 75 धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. पाहूया हे 3 बॉल कशा प्रकारे असणार. रन झालात 75. 75.
लढायचं आहे, झुंजायचं, खेळायचं आहे, परंतु क्रिकेट आज मैदानावरती प्रत्येकाला खेळायचं आहे. शिरगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकायचं हे प्रत्येक जण आज उद्दिष्ट घेऊन या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. पुढचा बॉल सोडून दिलाय, पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल करार करण्यात आला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅट्समॅनची ऍक्शन रिॲक्शन नव्हती त्यामुळे पंचाने लगेच सांगितलं की व्हाईट बॉल. आता थर्ड अंपायरकडे डिसिजन आलाय, त्यामुळे डिसिजन ऑफ पेंडिंग व्हाईटसाठी रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. समोरच्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय त्यामुळे त्या तिसरे पंच बिझी होतील. आहे की नाही, वाईड आहे की नाही, धगधग 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 करू लागला आता प्रत्येकाच्या मनामध्येही. कारण हा बॉल वाईड असला तर ती रन वाढेल, नाही असला तर अंपायरचं चॅलेंज त्या ठिकाणी समोरच्या टीमनं स्वीकारलं असं होणार आहे. रोलिंग 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 कीप रोलिंग. सध्या टाकलाय हा बॉल, झालाय त्यावेळी बॅट्समॅन बाहेर आलाय, नाही आला, शफल झालाय, नाही आलाय, त्याच्यावरती चर्चा सध्या रंगल्यात. ज्यावेळी डिलिव्हर झाला त्यावेळी ऍक्शन, ज्यावेळी झाले त्यावेळी काय गोष्टी घडल्यात त्याचं थोडंसं आपण पाहिलं तर चर्चा तिथे रंगताना पाहायला मिळत आहेत. पाहूया, भरपूर काही गोष्टी आहेत, थोडंसं क्रुशल मोमेंट आहेत. हा बॉल ज्यावेळी पडला त्यावेळी बॅट्समॅन बाहेर आलेत, नाही आले, त्यावेळी बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी काय गोष्टी घडल्यात आणि स्क्रीनवरती पहा थर्ड अंपायर डिसिजन आलाय. हा बॉल आहे वाईड बॉल, वाईट. एक्स्ट्रा काउंट होईल धाव. तिथे मात्र संघाच्या टोटलमध्ये धावफलकावरती आपण धावा पाहिले तर संघाच्या एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 76. 76 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर युवा या गावचा यंग खेळाडू शुभम, ओहो फटका खेळलाय, वरती चाललाय, उंच गेलाय, दूर गेलाय का, दूर नाही गेला, निखिल पाटील यांच्या हातामध्ये गेलाय, निखिलनं घेतलाय कॅच. परंतु शुभमची इनिंग खूप चांगली पाहायला मिळाली, एक झंझावती इनिंग त्यानं पेश केले. थँक्यू. टाळ्यांचा गजर शुभमसाठी व्हायला हवा. 6 चेंडू मध्ये 24 धावेची त्यानं एक झंझावत इनिंग पेश केलेली आहेत. कमी कालावधीमध्ये अगदी आपण या खेळाडूला पाहिलेला तर छोटा पाक आहे हा खेळाडू, चांगली कामगिरी त्यानं मैदानावरती केली. नवीन खेळाडू मैदानावरती येत आहेत. यश पाटील, यश मोहन पाटील मैदानावरती आलेले आहेत. यश स्ट्रायकरवरती हवेमध्ये खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षक येतात बॉल वरती. पारितोषिक तर आलं होतं परंतु थोडंसं लेट आलं होतं, त्यामुळे यश मैदानाच्या बाहेर जात आहेत. आणखीन एक विकेट मिळेल यश बाद. थँक्यू. रन पाहिलं तर स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला धावसंख्या 76. शेवटचा बॉल आहे, तिथून चौकार आला तर 80, इथून षटकार आला तर 82, 2 आला तर 78, 1 आली तर 77. आणखीन काही वेगळं घडलं मग 76च राहणार आहेत. पाहूयात शेवटचा बॉल काय कुठल्या प्रकारे बॅटिंग केली जाईल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळणार, शेवटच्या बॉलवरती डॉट टाकणार, शेवटच्या बॉलवरती विकेट घेणार की शेवटच्या बॉलवरती एक डबल साठी जाणार, याची चर्चा सध्या मैदानावरती होणार आहे. गोलंदाजीवरती विघ्नेश पाटील बंधू शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार आहेत.
किरण गावडेसाठी हा बॉल समोर भिरकावण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतात, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानावरती घेतली जाते का पाहूयात. किरण धावल्यात, दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. रन बनवल्यात पहिल्या डावामध्ये टीम यशोदा महाराजा संघानं 78 धावा बनवलेल्या आहेत आणि 79 धावांचं आव्हान मैदानावरती दुसऱ्या डावामध्ये ठेवलेलं आहे. अनेक जण सध्या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. पहा, अजय पाटीलच्या 13 मध्ये 27, सौरभ पाटीलच्या 3 मध्ये 4, घनश्याम भोईच्या 8 मध्ये 16 आणि शुभम पाटीलच्या मध्ये आलेल्या 6 चेंडू मध्ये 24 धावेची ती एक फास्ट इनिंग आपण पाहिलीत. यश 0 वरती बाद, किरणच्या शेवटी 1 मध्ये 2, एक्स्ट्रा 5 होत्या, 78 झाल्यात. गोलंदाजीमध्ये दर्पण भगतचं 1 षटक, 2 षटक, 27 धावा दर्पण खर्च केलेत 13.50च्या इकॉनॉमिकल रेटनं. निखिल पाटीलचं 1 षटक 12 धावेचं, कविश पाटीलचं 1 षटक थोडं महागड होतं 24 त्यानं एका षटकामध्ये दिल्या होत्या आणि विघ्नेश पाटील बंधूचं 1 षटक 15 धावा त्यांनी दिल्यात, 2 विकेट त्यानं मिळवले होते. चला चला फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. 30 बॉल 79 धाब्यांचं आव्हान हे मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहेत, थोडं घाई करा, मैदानाच्या मध्ये जा, अंधार होणार नाही याची काळजी आपण मैदानावरती घ्यायची आहेत ही विनंती असणार आहेत. कारण घड्याळामध्ये टायमिंग झालेत, 6:10 झालेली आहेत आणि जशी मॅचला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, या आपण आवाज ऐकूयात द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर यांना. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. शिरगाव प्रीमियर लीग 2025 जे आपण सकाळपासून पाहतात. आता उत्कंठा वाढलेली आहे की आजचा दिवस क्वालिफाय कोण होणार, कोण जाणार फायनलमध्ये. एक संघ जो आहे जो याच्या अगोदर एकदा फायनलमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे तो चॅम्पियन संघ जो आहे गेल्या वर्षीचा रनरअप होता, जी माहिती आपल्यापर्यंत येते. यशोदा जो महाराजचा संघ आहे जो गेल्या वर्षी रनरअप झाला आहे, यावर्षी ते फायनल मारण्याच्या प्रयत्नात जाणार, पण हा सामना जिंकला तर ते फायनलमध्ये जाणार. आणि दुसऱ्या बाजूला आता भोईर ब्रदर्स पहिले 2 सामने जिंकून भोईर ब्रदर्स थोडासा आराम करत होता, त्यानंतर या सामन्यामध्ये उतरल्यात. पण आता तुम्ही थोडासा रेस्ट केला आहे, पण रिफ्रेश करायचं आहे, कारण टीम यशोदा महाराजांना तो पूर्णपणे रिचार्ज झाला आहे. तो रिचार्ज झाला आहे, तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे. पंचाकडनं इशारा येतोय. 78 धावा झाल्यात आणि 79 धावा करायची आहेत. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे आपल्या थोडंसं ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं झालं तर 80 के 80 85 नाही, पण 79 ज्या करायच्या आहेत. 79 चा पाठलाग आहे, पण तितकी क्षमता आहे. भोईर ब्रदर्सनं याच्या अगोदर 68 धावांचा पाठलाग आहे ना 4 षटकामध्ये केलाय. पहिल्या मॅचमध्ये 68 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये केलाय, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. श्याम पहिले षटक हाताळतोय. पहिली जोडी भूषण आणि निखिल वरती नजर आहे. मॅच ऑन. 79 चा पाठलाग, 68 चा पाठलाग त्यांनी केलाय 4 षटकामध्ये आणि आता पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती भूषण बाद. थँक्यू. बघा पहिला चेंडू श्याम भोईर यांचा होता, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा.
गेले पहिल्या चेंडूला स्लॉक करायचं होतं, पहिल्या चेंडूला मोठा फटका खेळायचा होता आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर मिड विकेटला तो थोडासा काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होता आणि त्याने जाऊन हा सुंदर झेल, सौरभनं जाऊन हा सुंदर असा झेल टिपला. पहिला विकेट, पहिला गडी लवकर गमावला भोईर ब्रदर्सच्या संघानं. स्वतः टीम ऑनर संघ मालक आता मैदानावरती दाखल झाले. आता राजीव भोईर. तर दुसऱ्या बाजूला आजचा दिवस, आज जर पाहिलं तर 29 तारखेचा दिवस, 29 मार्चचा दिवस श्यामसाठी फार लक फॅक्टर घेऊन आलाय. बघूया ते लक फॅक्टर अजून किती पुढे जाते. ऑफस्टंपच्या बाहेर आहे, पंच वळतात, इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल आणि या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय DRS. पाहूया. चला कोणी एक जण या. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शिरगाव प्रीमियर लीग. ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी योगदान दिले, सहकार्य दिले, त्यांचं देखील आयोजक समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. कदाचित तुमच्यामुळे ही स्पर्धा पुढे नेणं थोडंसं शक्य होऊ शकलेत, कारण आयोजकांच्या जोडीला प्रायोजकांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. जे स्पॉन्सर्स आहेत, ज्यांना देणगी रूपानं किंवा काही गोष्टी आहेत, जसं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज असतील, या ट्रॉफीज असतील, या सर्व ज्या प्राप्त झाल्या त्यांचा सर्वांचं करूया, मानूया मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ स्पॉन्सर्स जे राहिलेले आहेत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. शेवटचा चेंडू ज्यावेळेला एंड झाला आणि निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा, जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे तो कायम आहे. याचा अर्थ तुम्ही रिव्ह्यू गमावलाय आणि तो रिव्ह्यू गमावत असताना एक धाव देखील ऍड होईल धावफलकावरती. राजू भोईर ऑनर आहे, जबाबदारी आहे त्यांच्यावरती. जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे, पण ही स्ट्रॅटेजी पण आहे, ही स्ट्रॅटेजी पण आहे. कारण श्याम भोईरेने याच्या अगोदरच्या मॅचमध्ये अशी सुरुवात केली होती. वाईडने सुरुवात केली आणि मग टाईट मॅचमध्ये आपला खेळ दाखवलेला होता. त्याच्यामुळे सुरुवात झाले त्या वाईडनं. बघूया मागच्या सारखाच मॅच होईल की यावेळेला भोईर ब्रदर्स बी पॉझिटिव्ह ते देखील खेळण्याचा प्रयत्न करतायत. अजून एक वाईड. जसं टी शर्टची साईज असते ना, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल, तसा हा एक्स्ट्रा लार्ज झालाय. एक्स्ट्रा हा एक्स्ट्रा लार्ज झालाय. एक्सेल, डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल. हा ट्रिपल एक्सेल वाला खेळ होता. ट्रिपल एक्सेल. शामराव विटा मुहूर्त विकेटचा मारा. स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा राजू भोईर. कोलवटप्याचा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केला, जमीन लगत चेंडू चालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चुकल्यात, मिस्टेक झाले. चेंडू चालाय सीमारेषा पार. पहिल्यांदा असं घडलंय की लक फॅक्टर या बाजूला होतं काय त्या बाजूला सरकलंय का. हा चौकार, 4 धावा. थँक्यू. नशिबाचा काटा ज्या वेळेला आपण पाहिलं तर यशोदा महाराज या संघाच्या बाजूने होता, पण आता नशीब त्या बाजूला. फार पूर्वी चित्रपट आला होता एक नसीब. अमिताभ बच्चन होते, शशी कपूर होते, त्याच्यामध्ये ऋषी कपूर देखील त्या पिक्चरमध्ये होते. आणि त्यानंतर आला ऋषी कपूरचा नसीब अपना अपना. हा खेळ पण तसा आहे, नसीब अपना अपना. नसीब अपना अपना. टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 3 क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये मध्ये प्रयत्न केला होता अजय यांनी. थोडेसे दूर राहिले, लांब होता थोडा कॅच होता. लांब थोडासा कॅच होता. झेल टिपण्याचा प्रयत्न करा. चारी बाजूला प्रेक्षक वर्ग आहे.
प्रेक्षक वर्ग भरपूर आहे मैदानावरती. समोर देखील स्टँड मध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग आहे. या बाजूला पाहिलं तर भोईर ब्रदर त्या स्टँड मध्ये आहे. तिथे यशोदा महाराजचे पाठीलाके देखील भरपूर आहेत. भरपूर कोणतरी जल्लोष करणार. जल्लोष 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 जल्लोष. प्रयत्न होता आज पूर्णपणे ना कॅमेऱ्याचा जो डीबीएन लाईनचा कॅमेरामॅन आहे ना श्यामला फॉलो करतोय. कारण आज सर्व काही घडतंय ते श्याम यांच्या दिशेने चाललंय. आजचा दिवस जो आहे ना तर जवळपास श्याम यांच्या दिशेने चाललाय. प्रयत्न चांगला होता झेल टिपण्याचा. श्याम पुन्हा एकदा सजीव आहे. सॅकेरेला फलंदाज. एक फटका पाहिजे, षटकार पाहिजे. धावांचा पाठलाग करायचा. एक षटकार पाहिजे. एक 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 खींच के मारा. चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. गाणं लावलंय भोईर बरसा संघ गासो राजू भोईरच्या नावानं. आणि नावही असं आहे, काम असं करा की नाव होणार. आणि नाव इतकं कमवा की बरोबर ऐकूनच काम होणार. काम करायचंय, काम करायचंय. राजू भोईर सांगता काम नाही करायचंय, काम तमाम करायचंय. षटकार. (21) 21 आणि इतक्या जोरात मारला, इतक्या जोरात चेंडू मारला. या जवळपास 2 मिनिटं गेली ते चेंडूला यायला. 21-21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 मध्ये करायचे 58. 58. आता समीकरण बघा कम्पॅरिझन बघा. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला यशोदा महाराज संघ होता 8 वरती आणि पाठलाग करताना टीम भले 1 विकेट गमावलाय. भोईर ब्रदर्सने 1 विकेट गमावलाय. 21 धावा. फक्त वेळ वाया जाऊन देऊ नका. आयोजकांना महत्वाची सूचना आहे, विनंती आहे टीमला टाइमपास होणार नाहीये याची काळजी घ्या. आज सकाळपासून चांगला खेळ झालाय. तुम्ही चांगला खेळ दाखवलेला आहे. फक्त खेळ दाखवताना वेळ वाया जाणार नाहीये ना याची थोडी काळजी घ्या. 24 बॉल मध्ये करायच्यात 58. 58 धावा. अजय सज्ज होई गोलंदाजीसाठी. कोलवटा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जातोय जबरदस्ती पूर्ण क्षेत्ररक्षक आहेत. याच्या अगोदर मिस्टेक झाली होती, आता नाही होणार याची काळजी घेतली. कारण त्या एका चौकारानं स्कोरबोर्ड चालू लागलाय वेग आलाय. स्कोर जाऊन पोहोचला 22. थँक्यू. थांबा डीजे. बिल्कुल आप रेडी है गाना वाजवणार. बिल्कुल खाली ढोल तो कोई बजा सकता है लेकिन बजाने वाला कोण है. डीजे प्रत्येक जण असतो डीजे जवळ, पण डीजे ऑपरेटर महत्वाचा आहे. आज चांगली साथ ॲज अ डीजे ऑपरेटर आज दिवसभरामध्ये ज्याने दिलेले आहे त्यांचंही आभार आहे. डीजे वाजलाय बघूया. डीजे नाही वाजणार. थोडासा लांब राहिलाय. एक धावेच्या वरती 23. कीबोर्ड मास्टर आहेत गणेश डीजे आणि एक असे 2 व्यक्ती आहेत ज्यांना फक्त डीजेचा नाही आहे तर गाण्याच्या माध्यमातून देखील आपलं नाव केलेलं आहे. आपण येणार आहोत चर्चेवरती करणं हेही महत्त्वाचं आहे. काही जे टॅलेंट जे आपल्या शिरगाव गावामध्ये आहेत, काही कलावंत जे आपल्या शिरगाव गावामध्ये आहेत त्यांचंही नामोल्लेख होणं गरजेचं आहे. फटका खेळा ऑन ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचला 24 वरती. मागच्या 3 चेंडूवरती सिंगल. पण सिंगल से बात नहीं बनेगी. सिंगल ना बात बनणार नाहीये. फटका पाहिजे, मोठा फटका पाहिजे. 4 षटकामध्ये 58 धावा करायच्या. 15ची सरासरी आहे. 2 मोठे फटके पाहिजे. तुर्तास येणाऱ्या चेंडूवरती बिग हिट. वाईट बॉल.
जसा उल्लेख केला धनेश पाटील डीजे आणि एक कीबोर्ड मास्टर म्हणून जयदीप यांचं देखील भरपूर नाव आहे. आज चांगली साथ त्यांची देखील आपल्याला लाभलेली आहेत. फुलटॉस बॉल स्वीप केलाय. फक्त स्वीप करू नका, हा मॅच जिंकून तुम्हाला क्लीन स्वीप करायचा आहे. चौकार. थँक्यू. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो. आता बघूया 29 29. आज पण 29च आहे. आज तारीख पण 29 आहे. पण इथे थांबू नका. 29 तारीख तर तुमच्यासाठी चांगली करायची आहेत तर 79 वरती पोहोचायचं आहे. 29 तारीख तुम्हाला पाहिजे तर 79 करून द्यायच्या नाहीयेत. दोन्ही टीमसाठी महत्वाचा मॅच आहे. 29 झाल्यात, 79 करायचे आहेत. 79 करायचे. चेंडूला केले पुन्हा एकदा गॅप मध्ये लागोपाठचा हा दुसरा चौकार. थँक्यू. चला गाणं देखील लागलं होतं. गाणे बोईरवर असं गाणं लागलं. स्कोरबोर्ड बघूया. 33 46 धावांची आवश्यकता आहे. 46 धावांची आवश्यकता. चेंडूचा खेळायला 19 बॉल. 19 बॉल मध्ये करायचे आहेत त्या 4 6 मारायचे आहेत. विकेटही घ्यायचे आहेत. 4 6 मारायचे आहेत. 4 6 आणि हा आलेला 3 in a row. 4 चौकार. थँक्यू. बघा जसं आम्ही उल्लेख केला 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या धावांमध्ये 37 आणि आता 18 चेंडूमध्ये 42 करायच्यात. 18-42 हे समीकरण. 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. जसं आपण उल्लेख केला डीजे धनेश पाटील, कीबोर्ड मास्टर जयदीप, त्याचप्रमाणे आगरी कॉमेडी किंग म्हणून आपलं नाव केलंय. कलावंत म्हणून नाव नितीनजी गावडे यांनी देखील केले आहेत. त्याच्या जोडला आशिष भोईर आहेत. सध्या आशिष भोईर ऑनफिल्ड आहेत. बरोबर मैदानाच्या मध्यभागी ते आता मॅच खेळत आहेत. तर बरोबर नितीनजी या मुख्य व्यासपीठावरती इथे त्यांना देखील आपण पाहतोय. 18 बॉल 42 रन 42 रन करायचे आहेत. फायनलमध्ये जायचं आहे. उद्याच्या संध्याकाळी यायचं आहे आणि या ट्रॉफीला घेऊन जायचं आहे. या विश्वासाला तुम्हाला खेळायचं आहे. शिरगाव प्रीमियर लीग SPL ही स्पेशल प्रीमियर लीग आहे. SPL ही स्पेशल प्रीमियर लीग आहे प्रत्येकासाठी. या स्पेशल प्रीमियर लीग जिंकायची तर काहीतरी स्पेशल करावं लागणार. काहीतरी खास वैशिष्ट्य दाखवावं लागणार. श्यामनं दाखवले. पुन्हा एकदा श्याम आल्यात. स्ट्रायकरला फलंदाज निखिल ऑन स्ट्राईक. 18 बॉल 42 धावांची आवश्यकता आहे. निखिल ऑन स्ट्राईक. मिस टाइम झालाय. विकेट. हो ये कॅचर है, ये जगलर है, ये जगलिंग वाला कॅच. हृदयाचा ठोका चुकणार होता. गळ्यापर्यंत आलं होतं. सासे गले में अटकी थी आणि त्यावेळेला विकेट. गडीबाद. थँक्यू. गाणं वाजल्या ग्रामदेवताचा गाणं वाजल्या. झेल बघूया कशा पद्धतीने टिपला गेला होता. किरण आले होते. पहिला उडवला, दुसरा, तिसरा, चौथा. ओहो किरण खुश झाले. किरण आले होते धावत आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती श्यामनं हा विकेट प्राप्त केलाय. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी दिगंबर. पहिल्या मॅचचा हिरो. बघूया हिरो पंथी दाखवतोय का. हिरो आहे तो. हिरो पंथी आपली दाखवतोय काय मैदानावरती. 17-42. डॉट बॉलची सांगता होत असताना
मी का म्हटलं हिरोपंथी, कारण फार पूर्वी जुना पिक्चर होता जॉकी श्रॉफचा हिरो, आणि त्यानंतर टायगर श्रॉफचा पिक्चर आला हिरोपंथी. आता बघूया हिरो आणि हिरोपंथी दोन्ही आहेत, दोन्ही मैदानावरती आहेत. हिरोला हिरोपंथी करायची आहेत तर श्यामला हिरोला आउट करायचं आहे. हिरो त्यालाही बनायचं आहे, नायक त्यालाही बनायचं आहे. बघूया या मॅचचा नायक कोण बनतोय, श्याम की दिगंबर, दिगंबर की श्याम, श्याम की दिगंबर. हे बॅटल आहे, हे बॅटल आहे मैदानावरती. श्याम वर्सेस दिगंबर, दिगंबर वर्सेस श्याम. कुठे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या वरच्या टोकाला लागतोय, स्वतः यष्टीक्षा जाऊन फील्ड करतोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. श्याम पुरेपूर प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूवरती फक्त 1 रन. पहिल्या 3 चेंडूवरती पाहिलं तर फक्त सिंगल रन. पण राजू भोईर मागच्या 3 चेंडूवरती 3 चौकार, 3 वरती 3 चौकार ठोकल्यात. आणि आता विकेट. सौरभ 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 जेल सुटलाय, जेल सुटला. डोक्यावरती हात गेल्यात, कपाळावरती हात गेल्यात, कपाळावरच्या आठ्या वर झाल्यात. टेन्शन आले थोडस, पण कूल अँड काम केला. कारण मॅच एका झेलनं बदलू शकतो असं नाही, पण अजून बरंच काही आहे. समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात, 40 धावा अजूनही करायच्या आहेत. धावा झाल्या धापलकावरती 39, 14 चेंडू 40 धावा, 14 डिलिव्हरी रिमेनिंग आणि 40 रन रिक्वायर. 14-40, पण एक दोन चेंडू त्याच्यावरती केलेला प्रहार, त्याच्यावर आलेल्या मोठ्या धावा आणि 1-2 चांगले चेंडू. पिन ड्रॉप साइलेंट. इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. वाइड बॉल. सन्नाटा है, कुछ देर की खामोशी है, फिर एक बार शोर गूंजेगा. कुछ देर की खामोशी है, फिर एक बार शोर गूंजेगा. टीम कहती है भाई आपका तो वक्त है, हमारा तो दौर आएगा. बघूया कोणाचा येणार वक्त आणि कोणाचा येणार दौर. मॅच मध्ये मजा आले. पुन्हा एकदा सज्ज होते. क्लीन बॉल. फुल टॉस मिस केला. फुल टॉस मिस करणं म्हणजे छोट्या आपल्या नन्या मुन्या राहीला आईस्क्रीम द्यावं, हातामध्ये कांडी राहावी ना आईस्क्रीम खाली पडावं असा चेंडू स्टंप वरती आदळलाय. क्लीन बॉल, विकेट गॉन. थँक्यू. बरोबर गाणं लावलंय. रंग चढेगा. बघूया कोणाचा रंग अजून उधळणार. जसा होळीचा सण थोड्याशा 15 दिवसा अगोदर गेलाय. होळी संपले, होळीमध्ये रंगाचे उधळण झाले. मग कोणी पिवळा रंग उधळलाय, कोणी लाल, नीला, हरा, पिला, नीला याने उधळलाय. पण सर्वात महत्वाचा असतो ना रंग, तो आहे तो गुलालाचा, विजयाचा गुलाल कोण उधळणार. काय टीम यशोदा महाराज की दुसऱ्या बाजूला भोईर ब्रदर. बघूया कोण उधळणार विजयाचा गुलाल. त्यासाठी लढाई मैदानावरती नवीन बलाला मैदान दाखल होतोय. विघ्नेश ऑन स्ट्राईक. कोलवाटा पैदा चेंडू होता अलॉंग द ग्राउंड. चेंडू चालाय जोपर्यंत फील्ड करतील क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाले. बॅकअप दिलाय. बॅकअप महत्वाचा होता. हे षटक चांगला हाताळाय. 18-42 मॅच होता. या षटकाचा खेळ पाहिला त्यानंतर धावा झाल्या धापलकावरती 42, म्हणजे इथून 37 धावा पाहिजे. मागचा मॅच पण असा होता ना, इथे 5 रन आले आहेत. पण श्यामने ज्यावेळेला बॅटिंग केली होती त्यावेळेला देखील 12-37 मॅच होता. या मॅच मध्ये एक मोड येणार. गदर पिक्चर मधला गाणं आहे बघा, एक मोड आला, तो मोड येणार. पण तो कधी येणार ते बघूया. पण सध्या गाणं आलंय ते घेऊया. 12 बॉल 37.
थँक्यू. जसा उल्लेख केला फरक पडत नाही बघा. आता बऱ्याच गोष्टींना फरक पडतो, कधी फरक पडतही नाही. पण इथे फरक स्पष्ट करायचा आहे. फरक स्पष्ट करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. जसा मी उल्लेख केला आगरी कॉमेडी किंवा नितीन गावडे आणि या टीमचा आशिष भोईर यांचा, आई जीवदानी साऊंड अँड म्युझिकल ग्रुप शिरगाव यांच्या माध्यमातून आणि जयदीप गावडे आणि गणेश पाटील आणि त्यांच्या जोडीनं आपल्याला सतत हसवणारे आगरी कॉमेडी टीम नितीन गावडे आणि त्याच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून एक पर्वणी येणार आहे हनुमान जयंतीचं औचित्य साधून. सध्या क्रिकेटची पर्वणी आहे. शॉर्ट पूल केला, चेंडू जातो जबरदस्त रिबॉन्ड, क्षेत्ररक्षक सौरभ आलेत. नितीन गावडे आणि या पूर्ण टीम कडनं खास पुन्हा एकदा सालाभराप्रमाणे हनुमान जयंती निमित्त पुन्हा एकदा टीम घेऊन येत आहे एक अजून एक आगरी धमाल नाटक जे आपल्या भेटीला येणार आहे. खास हनुमान जयंतीचं औचित्य साधून आगरी कॉमेडी किंग नितीन गावडे आणि टीम बरोबर आपल्या शिरगावकरांच्या भेटीला ते नाटक येणार आहे. मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक ओ ते त्याला कॉल करतो ते यांना कॉल करतो ते. आता काय झालंय मध्ये मिस कॉल लागलाय, मध्ये मिस कॉल आलाय. ते पाठीमागे सांगत होतं की व्हॉट्सअप कॉल आहे, हे सांगतात नाही हे लँडलाईन वाला कॉल आहे. थोडं ते कॉलिंग मध्ये चुकी झाले. हे दोन धावा धापल गजावल्या 46 धावा करायच्या 2-33. 10 बॉल 10 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण मैदानावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती शुभम आहे. स्ट्रायकर येण्याचा पाहिलं तर विघ्नेश आहे महत्वाचा. दुसऱ्या बाजूला राजू भोईर टीमचे ऑनर. राजू भोईर आहेत टीमचे ऑनर. 4 चेंडू शुभम तुम्हाला चांगले खेळायचे आहेत, पण 4 चेंडू मध्ये किमान 2 मोठे फटके खेळायचे आहेत. विघ्नेश हा टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम चौक झालाय. आता इथून आवाज आलाय बाबा नको बस एक झाली. स्ट्राईक राजू भोईरकडे राहू द्या. आता क्रिकेटचा खेळ त्या फुटबॉल सारखा राहिलाय. फुटबॉल जसा बाहेरनं कोच सांगत असतो ना बाबा इधर बाई इधर तसा आता क्रिकेटचा खेळ पण झालाय. बाहेरनं भरपूर गाईडलाईन दिले जात आहे आणि ती गाईडलाईन बघूया फॉलो होते का. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये करायचे त्या 32. टॉप एट लागलाय. चेंडू पाठी मागे चाललाय. लक फॅक्टर वाला नशिबाचा चौकार. थँक्यू. शेतकऱ्याला माहिती आहे बाबा शेतामध्ये काय पिकतं त्याच्यामध्ये मार्केटमध्ये काय विकतं याला महत्व आहे. तुम्हाला जे विकतं ना तेच तुम्हाला पिकवायचं आहे. क्रिकेटमध्ये आहे बॅटच्या कडेला लागू द्या, टॉप एला लागू द्या, कशाही धावा येऊ द्या. धावा येणं गरजेचं आहे. धावा आलाय, चौकार आलाय. टप्प्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली श्यामला टिपलाय हाजेल. राजू भोईर डिपार्ट्स गडीबाद. थँक्यू. स्कोर बघूया आपण. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 51 धावा दाफलकावरती आहे. त्याचा अर्थ 28 रन अजूनही पाहिजे. 28 7-28. या पुढचा एक ओव्हरही येणार आहे त्याच्यामुळे 3 लागोपाठचे 3 विकेट हेमंत पाटील यांच्याकडनं 3000 रुपये. सात चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार मागच्या मॅच सारखा मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये घेऊन जाईल. तर शुभम या षटकामध्ये तुम्ही चांगलं कंट्रोल केले. 12-37चा मॅच होता आणि या षटकामध्ये तुम्ही फक्त 9 धावा खर्च केल्यात. फक्त 9 धावा तुम्ही खर्च केल्यात. स्ट्रायकरला फलंदाज दर्पण बॅटला कडेला लागला होता. यष्टी रक्षक लवकर रिॲक्ट केला. अजय सुटला. एक धाव येईल चेंडूवरती
आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करायच्या त्या 27 27 ही 27 सतावणारी आहे, टेन्शन वाढवणारी आहे. एक गाणं ऐकूया आणि येऊया. शिरगाव प्रीमियर लीग क्वालिफाय कोण होणार, फायनल मध्ये कोण जाणार याचा फैसला या शेवटच्या 6 चेंडूवरती. थँक्यू. आता बरोबर आहे ना, यशोदा महाराज संघाच्या पाठीराखे डान्स करतात आणि त्यांना कॅमेरामॅननं परफेक्ट टिपलं गेलं होतं आणि हा आनंद आहे, हा आनंद आहे, जल्लोष आहे. कारण आपली टीम चांगली खेळते, यशोदा महाराज टीम चांगलं काम करते, त्याच्यामध्ये हा जल्लोष हा केला जातोय. सुमित पाटील अप्पा याचकडनं 2 विकेटसाठी 500 रुपये या गोलंदाजासाठी असणार आहेत. 6 बॉल 27. सहा चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. चेंडू गेलाय जोपर्यंत लॉंगॉनला, हा झेल टीपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, गडी बाद. थँक्यू. हा जल्लोष आहे, जल्लोष आहे. यशोदा महाराज टीमचे पाठीराखे आहेत, बरोबर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत आणि तो जल्लोष. सुमित पाटील अप्पा याचकडनं यशसाठी 2 विकेटसाठी 500 रुपये. 1 विकेट आलाय, 1 विकेट आलाय. 250 जमा झालेत, म्हणजे 250 कॅश झालाय, पण 1 विकेट आला तर 500 500. दया पाटील, दया पाटील न्यू बॅट्समन आल्या, डावखुरे फलंदाज. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. थोडासा काळोख झालाय, काळोख झालाय, थोडासा अंधार होत असताना आपण बघतोय लाईट्स देखील ऑन झाल्या आहेत. रोड लाईन बरोबर रोड लाईन देखील ऑन झाल्यात. पायावरचा चेंडू खेळायचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग किरण. किरणनं काय फिल्डिंग केलंय, जबरदस्त. 4 चेंडू आणि 26 धावा. 4 बॉल 26, 26 धावा करायच्या आहेत. ती 1 इनिंग, श्याम भोईरची ती 1 इनिंग, त्यामध्ये केलेला खेळ आणि मिळालेली ऊर्जा आणि तिथून सुरू झालेला यशोदा महाराज टीमचा प्रवास. सफर, जिंदगी एक सफर है सुहाना, आणि तो सुहाना सफर सुरू झाला होता. आणि आता भोईर ब्रदर्स यांचा हिंदीवाला सफर आहे सुहाना सफर, त्यांचा इंग्लिशवाला आहे. सफर मतलब सफरिंग, सफर मतलब सफरिंग, सफरिंग वाला खेळ चाललाय. झेल टिपला गेलाय, विकेट आलाय, गडी बाद. थँक्यू. विकेटसाठी होता, यशसाठी कॅश प्राइज सुमित पाटील. 2 विकेटसाठी 500 रुपये लावले गेले होते आणि ते पटकावले ते यशनं. आता जवळपास औपचारिकता बाकी. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय मयूर. मयूर ऑन स्ट्राईक. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता औपचारिकता फक्त बाकी. आता टीम यशोदा महाराज टीम फायनल फायनल फायनल. गेल्या वर्षी देखील 2024 फायनल मध्ये होते आणि लागोपाठचं दुसरं वर्ष
लागोपाठ हे दुसरं वर्ष असेल. त्या वर्षामध्ये जर पाहिलं तर आता टीम यशोदा महाराज एक चेंडूच बाकी आहे. बिल्कुल आता विकेट है, डब्लू है तो बबलू भी खुश होगा, लेकिन बबलू जी थोड़ा सा इंतजार कीजिए. डब्लू आहे तो बबलू खुश आहे, थोडं खुश आहेत पण एन्जॉय करा, पण थोडं थांबा, थोडं थांबा. गाणं येणार आहे यशोदा महाराज इनटू द फायनल फायनल फायनल.